ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. सरकारचा मोठा निर्णय. या महिलांचे 1500 रुपये थांबू शकतात का? नेमकं सत्य काय? शेवटपर्यंत पहा, महत्त्वाची बातमी आहे. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. सरकार काही महिलांचे 1500 रुपयाचे हप्ते थांबवणार का? तर हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला असून त्यामुळे आज आपण या बातमीच्या मागचं सत्य जाणून घेणार आहोत. सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पडताळणीचा उद्देश पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा असून यामुळे ज्या अर्जांमध्ये माहिती चुकीची आहे, आवश्यक कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा योजनेच्या अटी पूर्ण होत नाहीत, अशा प्रकरणांची तपासणी केली जात आहे. यामध्ये विशेषतः KYC पूर्ण आहे का, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, DBT सेवा सुरू आहे का आणि अर्जातील माहिती सरकारी नोंदींशी जुळते का याची खातरजमा केली जात आहे. जर या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या तर संबंधित लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरता बंद होऊ शकतो किंवा अतिरिक्त पडताळणीसाठी ठेवला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक महिलेचे 1500 रुपये थांबणार आहेत. जर तुम्ही पात्र असाल, तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असेल तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र ज्यांनी अद्यापही KYC पूर्ण केलेले नाही किंवा ज्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक नाही, त्यांनी ही कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावीत. दरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हायरल मेसेज फिरत आहेत. काही ठिकाणी लाखो महिलांची नावे यादीतून काढली जात आहेत असल्याचा दावा केला जात असून अशा दाव्यांकडे सावधपणे पाहणे गरजेचे ठरत आहे. अधिकृत सरकारी आदेश किंवा निवेदन आल्यानंतरच कोणतीही माहिती अंतिम मानावी. म्हणूनच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर एकदा तुमचे KYC, आधार, बँक लिंक, DBT आणि अर्जांची माहिती तपासून घ्या. यामुळे भविष्यात हप्ता मिळण्यात अडचण येण्याची शक्यता कमी होईल. तुमच्या मते ही पडताळणी योग्य आहे का आणि तुमच्या खात्यात शेवटचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे का? तुमचे मत आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.